सांगलीत भरवस्तीत थरारक गोळीबार, 14 वर्षीय वेदांत बंडगरचा मृत्यू। सांगली शहरातील संजय नगर परिसरात गुरुवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरलंय। भरवस्तीत घरात घुसून करण्यात आलेल्या गोळीबारात 14 वर्षीय वेदांत मारुती बंडगर याचा जागीच मृत्यू झाला। वेदांत हा माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू असून मारुती बंडगर यांचा मुलगा होता। मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास 4 ते 5 अज्ञात हल्लेखोरांनी संजय नगर येथील बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार केला। सुरुवातीला हवेत गोळ्या झाडून परिसरात दहशत निर्माण करण्यात आली। त्यानंतर घरात उपस्थित असलेल्या वेदांत बंडगर याच्यावर गोळी झाडण्यात आली। गोळी डोक्यात घुसल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच संजय नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। तसेच पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली असून जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली आहे। प्राथमिक तपासात व्यावसायिक वादातून हा हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। मात्र नेमकं कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत। दरम्यान वेदांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय। रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर वय वर्ष 14 याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे। आरोपी हे एका गाडीमध्ये आले, साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं। त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं। पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। पुढील तपास संजय नगर पोलीस स्टेशन करत आहे। तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत। आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदी करता सतर्क करण्यात आलेला आहे। पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत। त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येते, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे। फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे। न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।